नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही रेवण सिद्ध मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि आज महाशिवरात्रीचा शुभ दिवस आहे. आणि या महाशिवरात्रीचं महत्त्व असं आहे की शंकर आणि पार्वतीचा या दिवशी विवाह झालेला आहे आणि हा एक सुंदर असा एक हिंदू समाजाचा सणच आहे. आणि हे पाठीमागे दिसते मला रेवण सिद्ध मंदिराची कमान दिसते आणि आता आम्ही सर्व आता पाठीमाग मंदिरामध्ये जाणार आहे आणि मंदिरामध्ये यात्रा चालू आहे. यात्रा कशा पद्धतीने आहे, त्या ठिकाणी दुकान कशा पद्धतीने आहे, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्व तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने सगळं आहे. हे पान मित्रांनो कशा पद्धतीने दुकान लागले तुम्हाला दाखवतो मी आता यात्रेमध्ये सर्व तुम्हाला दाखवतो. हे पहा या ठिकाणी घरगुत लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत, कटलरी वगैरे आहेत. इकडे सर्व वस्तू बघायला मिळते तुम्हाला. अशा पद्धतीची दुकान लागले तिथं यात्रेमध्ये सर्व प्रकारचं सामान तुम्हाला भेटेल इथे वेगवेगळ्या प्रकारचे. इकडे पुढे प्लास्टिकचं दुकान आहे. इकडे सोप्याची कवर वगैरे मिळतात सगळं अशा पद्धतीने. कितीला आहे? किती रुपयाला आहे? फायनल दर काय बसणार? युट्यूब जाणार फायनल दर सांगा. फायनल 500. हो का? या ठिकाणी 700 रुपये दर आहे, पण डिस्काउंट करून तुम्हाला 500 रुपये पण देतील पाहिजे. सोप्याची सुंदर अशी कवर आहे. इकडे तर प्लास्टिकचं दुकान आहे. किती मध्ये आहे? फक्त 100 रुपयाला वस्तू मिळते बघा. भांड्याचे जाळे आहेत त्या काय सगळ्या वस्तू 100 रुपयामध्ये तुम्हाला रेवण सिद्ध मंदिर या ठिकाणी स्टॉल लागले. इकडे पुढे बसण्याची मॅच आहे. किती आहे? फायनल किती बसणार? 4 घेतले किती बसणार या ठिकाणी बसण्याचे तुम्हाला हे बसकर भेटतील. तुम्हाला 4 घेतले तुम्हाला कमी रेट मध्ये मिळतील. फायनल रेट सांगा तुम्ही किती बसेल? हा त्यामुळे तुम्ही जाणार आहे. ठीक आहे ठीक आहे. 150 रुपयाला 4 बसतील तुम्ही. इकडे पण मुलांना आईस्क्रीम वगैरे खायला आहे. इकडे मुलांची खेळणी वगैरे आहे. अशा पद्धतीने दुकान लागले बघा. लहान मुलांचे कपडे वगैरे भेटतील. सोफा सेटचे तुम्हाला कवर वगैरे सर्व मिळतील. तुम्हाला उषा वगैरे लहान मुलांची खेळणी असे सर्व आयटम या ठिकाणी मिळतील. या ठिकाणी कटलरीचे आयटम मिळतील. या ठिकाणी इकडे पुढं आलं की तुम्हाला घरामध्ये लागणाऱ्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. सर्व प्रकारच्या वस्तू इकडे आलं की खेळणे आहेत. इकडे भाविक बघा भरपूर भाविक आलेले आहेत. आजचा पहिला दिवस आहे, अजून 5 दिवस यात्रा असते. इकडं पहा, इकडे चप्पलचं दुकान आहे या ठिकाणी. इकडे तुम्हाला मोबाईलचे कवर 100 रुपयामध्ये भेटतील. मोबाईल कवर 100 रुपये, फक्त 100 रुपयाला मोबाईलचे कवर आहे. फरसाणा, चिरमुरे, शेव असे सर्व मिळते. चला आपण पुढे बघूया काय काय कशा प्रकारे आहे.
हे पहा नमस्कार मित्रांनो, हे पाठीमागे दिसते तुम्हाला रेवसिद्ध मंदिराचं तुम्हाला मूळ गेट दिसतंय. इथून आतमध्ये एंट्री गेट आहे आणि ही यात्रा सलग 5 दिवस चालत असते. महाशिवरात्री पासून सलग आज तारीख 15 आहे. 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत यात्रा चालत असते. आणि हे नवनाथापैकी एक नाथ आहेत. आणि हे तर भाविक बघा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत इथे. खूप गर्दी आहे आणि लोक फार लांबून येत आहेत. तर सर्व लोकांनी या यात्रेचा या ठिकाणी आलं पाहिजे. आणि सुंदर अशी यात्रा आहे. नमस्कार मित्रांनो, हे रेवसिद्ध मंदिराची भव्य अशी तटबंदी आहे. पुरातन तटबंदी आहे. जवळजवळ 15व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. नवनाथापैकी एक नाथ आहे. अतिशय इकडे बाजूचा अतिशय सुंदर परिसर आहे. आणि यात्रा या ठिकाणी 5 दिवस भरत असते. 5 दिवस भाविक तिथे मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि इथून आता आतमध्ये जायला इकडून एंट्री आहे. ज्या टायमाला यात्रा नसते त्यावेळेला तुम्हाला जी पाठीमागे दाखवलं तिकडून एंट्री असते, परंतु यात्रेमुळं मागच्या बाजूने एंट्री आतमध्ये आहे. आणि हा बाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. इथं भाविक बसलेले आहेत सगळे. आणि आता आम्ही आत मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार आहे. हे पहा मित्रांनो, आत मंदिर परिसरामध्ये अष्टविनायकाचं मंदिर आहे. हा मंदिर परिसरामध्ये. आणि हा इकडे लाईन लागले रेवसिद्ध देवाचं दर्शन घेण्यासाठी पाठीमागे लाईन लागली. आणि आता या लाईनीनं आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. मोठी रांग लागले. इथून सर्व आतमध्ये जायचं आहे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. नमस्कार मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय. खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही बाहेरून मुखदर्शन घेतोय मंदिराचं. अतिशय भव्य अशी गर्दी आहे या ठिकाणी. आणि भाविक इथं मोठ्या प्रमाणावर आलेले. आणि इकडे पाठीमागे बघा इकडं नंदी आहे. आणि तिकडे जर तुम्ही पुढे जर गेलात गुंड उचलले जाते या ठिकाणी. तर म्हणजे ज्याची जी इच्छा आहे त्याप्रमाणे ते बोलतात, त्यांची ती इच्छा पूर्ण होते. अशा प्रकारे ती या ठिकाणी आख्यायिक आहे. आता रेवसिद्धाचे गुरुदेव दत्त यांचं हे मंदिर आहे रेवसिद्ध परिसरामध्ये. आणि इथं पुढे गेलं थोडस पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवग्रह दिसतात. पहा, नवग्रहाचं मंदिर आहे. पूर्ण नवग्रह दिसतात. अतिशय सुंदर असे हे नवग्रह आहेत. आणि भाविक या ठिकाणी दर्शन घ्यायला लागले. बघा, अतिशय भव्य अशी गर्दी आहे या ठिकाणी यात्रेमध्ये. शारदा पांडुरंग गुरव, मी आपली माहेरला रेणावीला आलेले आहे. नवग्रहातले आमचे ज्याची कुणाची शांती असत्या त्यांनी शांती नवग्रहात करते ती. शनिवारचं आपलं तेलही घालते ती. आमच्या रेवसिद्ध खूप जणांना पावते आणि खूप त्याची श्रद्धा आहे देवावर. आणि भेट देऊन जावा. अतिशय सुंदर या ठिकाणी गुरुंनी अशी माहिती सांगितलेली आहे. आणि हे पाठीमाग नवग्रहाचं मंदिर आहे. लोक या ठिकाणी दर्शन घेत आहेत. भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत. आणि हे मंदिर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये प्रसिद्ध असे मंदिर आहे. आणि फार लांबून या ठिकाणी भाविक येत असतात. आणि 5 दिवस या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरत असते. तर पुढे कशा पद्धतीने या तुम्हाला सगळं माहिती सांगतो मित्रांनो. इथे भावी भक्तांना पावभाजी हे सर्व खायला मिळते. इथे खायलाची सर्व दुकानं आहेत. व तिकडे लहान मुलांसाठी खेळायला
विविध पाने हे आहेत. चला मित्रांनो आपण आता पुढे जाऊया.